ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं पक्षामध्ये डबल प्रमोशन झालंय। मंत्रिमंडळात गृह आणि अर्थ खात्यासह अर्धा डझन पॉवरफुल खाती दिल्यानंतर आता फडणवीस यांचा केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश करण्यात आलाय। केंद्रीय निवडणूक समितीमध्ये फडणवीसांचा समावेश करून त्यांना मोठी ताकद देण्यात आली आहे। विरोधकांनी फडणवीसांच्या खच्चीकरणाच्या ज्या वावड्या उठवल्या होत्या त्या वावड्यांना हे मोठं उत्तर मानलं जातंय। पाहूयात। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी, मंत्रिमंडळात पॉवरफुल खाती, केंद्रात फडणवीसांना निवडणूक समिती। महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं पक्षात डबल प्रमोशन झालंय। मंत्रिमंडळात गृह आणि अर्थ खात्यासह अर्धा डझन पॉवरफुल खाती दिल्यानंतर आता फडणवीस यांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आलाय। केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीस यांचा समावेश करून त्यांना मोठी ताकद देण्यात आली आहे। फडणवीस यांच्या पाठीशी राज्यात सगळ्यात जास्त ताकद आधीच देण्यात आल्याची चर्चा आहे, त्यात आता केंद्राचीही मोठी जबाबदारी। फडणवीसांच्या सोबत या समितीत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासारखे दिग्गज नेते असणार आहेत। हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, अभिमानाचा दिवस आहे। देवेंद्रजींना आता केंद्रामध्ये त्या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे। मला वाटतं की देवेंद्रच्या बाबतीमध्ये काय बोलावं, अतिशय कार्यक्षम, अतिशय हुशार, अतिशय अभ्यासू असं एक आगळं वेगळं नेतृत्व त्यांचं आहे। मला वाटतं त्याचाही खूप मोठा उपयोग फायदा महाराष्ट्राला या ठिकाणी निश्चित होईल। निवडणूक समितीत स्थान मिळणं म्हणजे फडणवीस यांची राष्ट्रीय नेता अशी ओळख अधिक ठळक झाली आहे। फडणवीस यांच्या खच्चीकरणाच्या ज्या विरोधकांनी वावड्या उठवल्या होत्या त्या सगळ्या वावड्यांना यामुळे मोठं उत्तर मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।